जी-एस-टीमध्ये जे आता बदलाव झालेले आहे ते सध्याचं इम्पॅक्ट नाही आहे. मोदीजी मागील 8-10 महिन्यापासून त्याच्या निर्मला सीतारामन जे आपले माननीय फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्या मागे होते. स्लोली त्याच्यावर अनेकदा त्याच्यावर मीटिंग झाली आणि आता ते रिझल्ट म्हणून आपल्यासमोर आलेले आहे, एक दिवाळी धमाका म्हणून. याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमीमध्ये चांगलं एक आपल्या इंडियामध्ये कन्झम्पशन वाढेल असं मला वाटते. US मध्ये जे डोनाल्ड ट्रम्पमुळे जे आता टॅक्सेशनमध्ये वाढ झालेली आहे, ड्युटी जे त्यांनी वाढवलेली आहे, तर त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे भारतात होणारच आहे असं वाटलं होतं. परंतु आता जे GSTमध्ये जे रेट कट झाल्यामुळे आपल्या इंडियामध्ये कन्झम्पशन डेफिनेटली वाढेल. जसे उदाहरणार्थ AC मध्ये आता जे आधी 28% GST होता, आता ते 18%मध्ये GST झाल्यामुळे लोकांचा डेफिनेटली पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे आणि त्याच्यामुळे कन्झम्पशन वाढेल. जे मिडल क्लाससाठी एक चांगला बेनिफिटचा म्हणू शकतो आपण, कारण जे गरजेच्या ज्या वस्तू आहे त्याच्यावर 18% जे GSTचे गुड्स होते ते आता 5%मध्ये आणि काही 0%मध्ये पण झालेले आहे. या संदर्भात आता जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी हे आणि सामान्य नागरिकांसाठी सामान्य नागरिकाला तर डेफिनेटली बेनिफिट होणारच आहे. त्याचप्रमाणे उद्योजकाला पण बेनिफिट होणार आहे, कारण जे उद्योजक असतात GST रेट जास्त असल्यामुळे त्यांचं जे वर्किंग कॅपिटल आहे, खेळते भांडवल ज्याला आपण म्हणतो, तर ते जास्त कन्झ्युम होतो आणि जास्त लागतो, कारण आपल्याला GST लायबिलिटी आधीच भरावी लागते आणि व्यापाराकडे पैसे अनेकदा नंतर येतात. आता खेळते भांडवली त्यांना कमी लागेल आणि एंड युजरचं म्हटलं, जे कन्झ्युमर आहे, जे सामान्य नागरिक आहे, त्यांना जे गरजेची जे वस्तू आहेत, कडधान्य वगैरे आहे, साखर वगैरे जशा प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहे त्याच्यावर टॅक्स एकदम कमी झालेले आहे. 5%चे जे होते ते 0%मध्ये झालेले आहे आणि 12%चे पण अनेक पदार्थ जे आहेत ते आता 0%मध्ये झालेले आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की कंप्लायन्सेस जे आता मोदीजी वारंवार तेच पाहत आहे आणि निर्मला सीतारामन जे आपले फायनान्स मिनिस्टर आहे ते पण आपले जे GSTचे कंप्लायन्सेस आहे ते हळूहळू कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आता फक्त मेन जे रेट आहे, आधी ते 0, 5, 12, 18 असे जे रेट्स होते, आता ते 5 आणि 18 मेन हे 2 रेटमध्येच त्यांचं क्लासिफिकेशन केल्यामुळे आता थोडंसं कंप्लायन्सेसमध्ये पण व्यापाराला थोडासा फायदा होणार आहे. जास्त रेट्स लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही.